शहीदांच्या स्मृतींना, त्यांच्या शहादतला मी अतिशय नम्रपणे अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय तळपाडेजी सर, त्याचप्रमाणे समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर, भावांनो आणि बहिणींनो, जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही. हा जो इतिहास लक्षात ठेवण्याचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे महादेव कोळी चौथरा अभिवादनाचा कार्यक्रम. या इतिहासाचं वारंवार स्मरण करणं भाग आहे. जर इतिहास सांगितला नाही तर नव्या पिढीपर्यंत तो जाणार नाही. त्याच्यामुळे आजच्या सारखे कार्यक्रम हे नव्या पिढीला चेतना आणि प्रेरणा देणारे असतात. आपल्या पिढीचं, मागच्या पिढीचं हे दुर्दैव की आपल्या समोर आपला इतिहास प्रस्थापित इतिहासकारांनी येऊ दिला नाही. मी जेव्हा शाळेत शिक्षण घेतलं तेव्हा मला शिवनेरी जो माहित होता तो तुम्हाला सर्वांना माहित असलेला शिवनेरी माहित होता. परंतु थँक्यू, याच परिसरात हा सगळा परिसर ज्यांच्या शौर्याने दुमदुमून उठला असे थोर क्रांतीवीर राघोजी भांगरे, सत्तू मराडे, होनाजी केंगले, खाजा नाईक, नाग्या कातकरी, संपूर्ण भारतभरातला विचार केला तर तिलका मांझी, थलक्कल चंथू, बुधू भगत, सिद्धू कानू मुर्मू, बाबूराव शेळमाके, तंट्या भील, गुरु गोविंदगिरी, जत्रा उराव, अल्लरी सीताराम राजू, लक्ष्मण नायक, दसरीबेन चौधरी, पुतलीमाया देवी आणि कोमराम भीम आंध्र प्रदेशातले. असा हा सर्व इतिहास थोर आदिवासी क्रांतिकारकांचा तो आपल्या हातामध्ये यायला 21वे शतक उजाडलं. आपल्या पिढीला ते माहीत नव्हतं. परंतु काही ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे गॅझेट लिहून ठेवलेलं आहे, ज्या नोंदी करून ठेवलेल्या आहेत, त्या ब्राह्मणी छावणी ज्याला म्हणतो आपण, ज्यांनी इतिहास लिहिला त्यांच्यापेक्षा स्वतंत्र असे हे ब्रिटिश अधिकारी होते. त्यांच्या माध्यमातून, गॅझेटच्या माध्यमातून, त्यांच्या नोंदीच्या माध्यमातून कोळी चौथऱ्याचा इतिहास हा आपल्या समोर आला. आता मी ज्या ज्या क्रांतिकारकांची नावं घेतली त्यांच्याबद्दल भारतीय इतिहासकारांनी फार कमी लिहून ठेवलेलं आहे. जे काही स्रोत आहेत उपलब्ध ते प्रामुख्याने ब्रिटिश नोंदीमध्ये आपल्याला ते दिसून येतं. त्याच्यामुळे संपूर्ण भारताचा इतिहास हा इथल्या प्रस्थापित ब्राह्मणी छावणीतून मोकळा केला पाहिजे. तो स्वतंत्र झाला पाहिजे, त्याने मोकळा श्वास घेतला पाहिजे. या ठिकाणी याच प्रांतामधले आदरणीय गवारी सर यांनी या प्रांतातला साम्राज्यवादाच्या कालखंडातला
आणि राघोजी भांगरेंचा इतिहास आपल्या समोर एका अतिशय चांगल्या पुस्तकातून समोर आणलेला आहे. मगाशी माझे मित्र कॉम्रेड संजय साबळे यांनी सांगितलं की पीएचडीच्या संशोधनाच्या निमित्ताने जी फेलोशिप मिळते त्या संदर्भाचे आंदोलन सुरू होतं. त्या आंदोलनाच्या माध्यमातून ते मंत्रालयामध्ये गेले होते आणि कशा पद्धतीनं त्यांच्यासाठी त्यांच्या मागण्यांसाठी शब्द उच्चारण्यात आले. परंतु हेच पीएचडी करणारे संशोधन करणारे नवे नवे विद्यार्थी नवे नवे संशोधक आपल्या आदिवासींचा या देशाच्या मूळ मालकांचा नवा इतिहास समोर आणतील आणि म्हणून अशा पद्धतीचे पीएचडी संशोधकांची या आदिवासी समाजाला मोठी गरज आहे. त्यांच्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. त्यांच्यासाठी मोठ्या फेलोशिपची गरज आहे. आणि त्यांना जर कुणी अडवत असेल तर ती अडवणूक थांबवलीच गेली पाहिजे. गेल्या महिन्यामध्ये जेव्हा भारत सरकारचा बजेट आला, या बजेटमध्ये त्याच्यावर एक लेख मी दैनिक सकाळमध्ये लिहिला होता, आमचा वाटा कुठं आहे हो, आमचा वाटा कुठं आहे. आदिवासींना या बजेटमध्ये 2024-25च्या बजेटमध्ये सुमारे 1,21,000 कोटी सरकारने केंद्र सरकारने दिले. 1,21,000 कोटी केंद्र सरकारने दिले. त्याच्यामधले फक्त 62 कोटी रुपये हे परदेशी शिक्षणासाठी दिले. म्हणजे एक नवीन योजना सुरू झालेली आहे. ती योजनेच्या माध्यमातून दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांना जर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काही निधी दिला जातो. त्या निधीसाठी केवळ 62 कोटी रुपयाची तरतूद संपूर्ण देशभरातल्या आदिवासींसाठी केली. दुसरीकडे ज्या योजनांची फारशी गरज नाही, ज्या योजना आउटडेटेड झालेल्या आहेत, कालबाह्य झालेल्या आहेत, त्या योजनांसाठी मात्र हजारो कोटी रुपयांची तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे. आदिवासी भागामध्ये रस्ते बांधायचे, आता ते केवळ आदिवासी त्याचा उपयोग करत नाही. जुन्नर, आंबेगाव, खेडचा आदिवासी पट्टा, इथं जर रस्ते बांधले तर ते केवळ त्याचा उपयोग आदिवासी करत नाहीत, परंतु ते रस्ते मात्र बांधताना आदिवासींचा निधी पळवला जातो. आणि ज्या योजनांची खरी गरज आहे, ज्या योजनांचा थेट लाभ आम्हाला मिळू शकतो, त्या योजनांसाठी मात्र निधी नाकारला जातो. आभासी योजना, ज्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ एखाद्या व्यक्तीला, आदिवासीला किंवा दलिताला मिळतो की नाही हे समजून येत नाही, अशा आभासी योजनांवर जवळपास 40% खर्च केला जातो. आणि ज्या थेट लाभाच्या योजना आहेत, या योजनांसाठी जेमतेम 5% निधीची तरतूद केली जाते. ही लढाई आहे. ही लढाई का समजून घ्यायची? गेल्या तास, दीड तास, 2 तास झाले आपण इतिहासामध्ये डोकावत आहोत. कोळी चौतऱ्याचा इतिहास विक्रम भाऊंच्या गाण्यातून आपण समजून घेतला. थरार निर्माण करणारं त्यांचं ते गाणं सादरीकरण होतं. परंतु त्यांनी सांगितलं, पुढच्या वक्त्यांनी सांगितलं, माझे सन्माननीय मित्र आदरणीय उंडे साहेब, मोहनजी उंडे साहेबांनी सांगितलं की 1600 महादेव कोळ्यांची शहीद का व्हावं लागलं? कारण त्यांचे हक्क कमजोर केले जात होते, त्यांचे हक्क छिनवून घेतले जात होते. इथली मोगलांचं राज्य हे इथल्या आदिवासींचं त्यांचे जे हक्क आणि अधिकार होते
ते डावलत होते, ते छिनून घेत होते आणि म्हणून इथला आदिवासी पेटून उठला आणि तो संघर्षाला तयार झाला आणि रक्त सांडायला तयार झाला आणि म्हणून हा कोळी चौथरा उभा राहिला. तर इतिहासातून आपल्याला जे कळतं, कोळी चौथऱ्याच्या, महादेव कोळी चौथऱ्याच्या माध्यमातून जे कळतं ते असं की तुमच्या अधिकारांना, हक्कांना जर कोणी नख लावत असेल, ते जर कोणी हिरावून घेत असेल, तर इथला आदिवासी गप्प बसत नाही, तो रक्त सांडायला मागे पुढे बघत नाही. हा इतिहास आम्हाला या महादेव कोळी चौथऱ्यातनं शिकायला मिळतो. परंतु हा इतिहास समजून घेताना आम्हाला आजच्या वास्तवाकडे यावं लागतं. कालमधून आजवर यावं लागतं आणि आजचा विचार करताना उद्याच्या भवितव्याचा वेध घ्यावा लागतो. आपल्याला कालमधून, इतिहासामधून आजवर संदीप साबळेंनी आणून ठेवलं. त्यांनी कैफियत मांडली, शिक्षणाची कैफियत मांडली, त्यांनी आरोग्याच्या प्रश्नाची कैफियत मांडली. आमचे हक्क आणि अधिकार कोण हिरावून घेतंय? महादेव कोळी चौथऱ्याच्या कालखंडामध्ये रणदुल्ला खान होता, ज्याने आमचं शिरकाण केलं, आदिवासी बांधवांचं शिरकाण केलं. आजचे रणदुल्ला खान कोण आहे? आजचे रणदुल्ला खान कोण आहेत? ते कुठल्या सत्तेमध्ये आहेत? त्यांनी उल्लेख केला, जे ऍडिशनल सेक्रेटरी, अतिरिक्त सचिव आदिवासी विकास विभागातले प्रदीप व्यास यांचा उल्लेख त्यांनी केला की कशा पद्धतीची भाषा त्यांनी आदिवासी संशोधकांच्या बद्दल वापरली. हे नोकरशाही मधले रणदुल्ला खान आहेत. प्रदीप व्यास हे नोकरशाही मधले रणदुल्ला खान आहेत. केंद्र सरकारमधले रणदुल्ला खान कोण आहेत? राज्याच्या सत्तेमधले, आपल्या परिसरातले आजूबाजूचे कोणी आमदार असतील, कोणी खासदार असतील, कोणी मंत्री असतील, कोणी मुख्यमंत्री असेल किंवा कोणी प्रधानमंत्री असतील, यांच्यामधले रणदुल्ला खान कोण आहेत याचा शोध घेण्याची गरज. इतिहास आपण समजून घेतो. इतिहास का शिकायचं? कारण की इतिहास घडवायचा आहे. इतिहास समजला नाही तर इतिहास घडवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि म्हणून इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा आमच्या अधिकारांवर, हक्कांवर गदा आणण्यात आली, तेव्हा आम्ही त्याला वाचा फोडली आणि रस्त्यावरची लढाई उभी केली. आजच्या या काळामध्ये आमचे हक्क आणि अधिकार, आमचे कोणते हक्क आणि अधिकार हिसकावून घेतले जात आहेत, याचा शोध आणि बोध घेण्याची खरी गरज आहे. आजच आमच्या शिरकाण करणारे, आमच्या पिढीची, नव्या पिढीची, उदयाला येणाऱ्या नव्या पिढीची कत्तल करणारे ते कोण? रणदुल्ला खान आहे. मित्रांनो, काल परवा पालघर जिल्ह्याचा आदिवासी जिल्हा या परिसरामध्ये वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं. वाढवण बंदराचं भूमिपूजन झालं. आपल्यापैकी त्याचं पायाभरणी करायला खुद्द प्रधानमंत्री आले होते. ती बातमी आपल्यापर्यंत कदाचित पोहोचली असेल किंवा नसेल, परंतु त्या बंदराच्या माध्यमातून तिथल्या संपूर्ण परिसरातला आदिवासी समाज हा विस्थापित होणार आहे. त्याचा जल, जंगल, जमीन त्याच्यापासून तो वंचित होणार आहे. तिथली जलसामुग्री, जलसंपत्ती, त्या परिसरातलं संपूर्ण बायोडायव्हर्सिटी
ती संपून जाणार आहे, तिला सुरुंग लागणार आहे. मग अशा वाढवण बंदराला, अशा वाढवण बंदराचा कदाचित विकास होईल, पण त्या विकासाचा वाटा आम्हाला मिळतो. या देशातल्या आदिवासींना कधी त्यांचा देशभरातल्या इतरांचा जो विकास झाला असेल, त्यांच्या जीवावर झाला असेल, आमच्या जीवावर, आमच्या जमिनीवर तुम्ही धरणं बांधली, परंतु आमची माय माऊली अजूनही एक घागर घेऊन रात्र पहाटे उठवून ती पाणी आणायला अजूनही जाते. या विकासाचा कोणता वाटा आमच्यापर्यंत पोहोचला? शाहीर वामनदादा कर्डक सांगून गेले, शाहीर वामनदादा कर्डक सांगून गेले, अहो टाटा बिर्ला बाटा, आमचा वाटा कुठं आहे? हो, आमचा वाटा कुठं आहे? आमचा वाटा कुठं आहे? उद्या वाढवण बंदर जर होणार असेल तर आमच्या अधिकारांचं काय? आमच्या जल जंगल जमिनीचं काय? आम्हाला पुनर्वसन मिळणार आहे? आमच्या हक्काचं पुनर्वसन आम्हाला मिळेल का विस्थापन घेऊनच आमच्या पिढ्यांनी मरायचं? या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे आणि वेळीच त्याच्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे. याच पालघर जिल्ह्यामध्ये आपले खासदार आहेत, आपले आमदार आहेत, जिल्हा परिषदेचे, पंचायत समितीचे, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. माझा प्रश्न आहे या सगळ्या आमच्या लोकप्रतिनिधींना, तुम्ही कुठं आहात? वाढवण बंदर जर होणार असेल, ते जर अटळ असेल, तर आमच्या जल जंगल जमिनीचा जर ते हिरावून घेतलं जात असेल तर आमचं न्याय्य पुनर्वसन त्याचं काय तुम्ही करणार आहात? हे प्रश्न विचारावे लागतील. मित्रांनो, आता मगाशी ज्या आंदोलनाचा उल्लेख झाला, नाशिकमध्ये 1 ऑगस्ट 2024 पासून आमच्या आदिवासी नव्या तरुणांनी, नव्या पिढीने आणि त्याही सुशिक्षित तरुण पिढीने, उच्च शिक्षित तरुण पिढीने, ज्यामध्ये काही PhD संशोधक होते, त्यांनी 1 ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर आंदोलन सुरू केलं, बेमुदत उपोषण सुरू केलं. त्यांच्यापर्यंत, त्यांच्याकडे इथल्या सरकारने 20-25 दिवस काही लक्ष दिलं नाही. मी प्रामुख्याने आज जे आलेलो आहे ते या महादेव कोळी चौथऱ्याला अभिवादन करण्यासाठी आणि त्या निमित्ताने तुमचे, आमच्या आदिवासी समाजाचे जे आजचे प्रश्न आहेत, जे आमचे आज हक्क हिरावून घेत जात आहेत, जेव्हा मुघलांनी आमचे हक्क हिरावून घेतले तेव्हा 1600 कोळी नव्हे, हजारो कोळी, महादेव कोळी संघर्षाला उभे राहिले. आमच्या आदिवासींच्या आजच्या पिढीचे हक्क जर कोणी हिरावून घेत असेल तर त्यासाठी, त्या विरोधात लढण्यासाठी कोण आणि किती ताकदीने आदिवासी उभा आहे याचा शोध घ्यायची गरज आहे. परंतु हा अन्याय होत असताना, पेसा भरतीमधला अन्याय होत असताना आमचे आदिवासी तरुण हे अजिबात गप्प बसले नाहीत. ते संघर्षाला गोल्फ क्लब मैदानाला उभे राहिले. काय नेमका प्रश्न आहे? मला प्रामुख्याने ते मांडायचं आहे. हे नेमकं पेसाचं प्रकरण काय आहे? हे पेसा कायदा आणि हे पेसाचं जे आंदोलन विद्यार्थ्यांनी सुरू केलं त्याचा प्रचार करण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी अभिवादन करताना आलेलो आहे. ते आंदोलन
पेसा भरतीचं आंदोलन तात्पुरता स्थगित झालेलं आहे, तात्पुरता स्थगित झालेला आहे. परंतु आमच्या क्रांतिकारकांनी जे हक्क आणि अधिकार आम्हाला मिळवून दिले, त्या हक्क आणि अधिकारावर जर कुणी गदा आणत असेल तर नेमकं काय घडतंय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. 1919च्या कालखंडामध्ये आदिवासींच्या लढ्यांमुळे या ठिकाणी काही कायदे तयार करण्यात आले. 1935चा कायदा आला, 1919चा कायदा आला आणि त्या कायद्यांच्या माध्यमातून या ठिकाणी 2 प्रकारचे विभाग हे आदिवासी क्षेत्रामध्ये तयार झाले. एक म्हणजे वेगळं क्षेत्र, पार्शली एक्सक्लुडेड एरियाज, आणि एक्सक्लुडेड एरियाज म्हणजे पूर्णपणे बाजूला ठेवलेले विभाग असे तयार करण्यात आले. आणि त्याच्या माध्यमातून आदिवासींच्या जल जंगल जमिनीच्या हक्कांना हात लागणार नाही अशा पद्धतीची रचना करण्यात आली. आणि जेव्हा 1950 मध्ये संविधानाची निर्मिती झाली, त्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीने काम करत होते त्याच पद्धतीने आदिवासींचे प्रतिनिधी म्हणून जयपाल सिंग मुंडा हे काम करत होते. आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला राज्यघटनेमध्ये, संविधानामध्ये 5वी अनुसूची मिळाली. महाराष्ट्र, झारखंड, मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश, आत्ताचा तेलंगणा यासारख्या राज्यांमध्ये 5वी सूची आम्हाला मिळाली. आम्ही म्हणतो, आम्ही फार त्वेषाने म्हणतो, संसद आणि विधानसभा याच्यापेक्षा भारी ग्राम सभा, संसद से और विधानसभा से ऊंची है तो ग्राम सभा, असं आम्ही गर्वाने म्हणतो. परंतु ही जी ग्रामसभा आहे, ह्या ग्रामसभेला, आदिवासी ग्रामसभेला जर कुणामुळे अधिकार मिळाले असतील तर ते 5व्या अनुसूचीमुळे मिळालेले आहेत. आणि या 5व्या अनुसूचीच्या माध्यमातून अतिशय महत्वाचा अधिकार हा राज्यपालांना मिळालेला आहे. राज्यपाल, लक्षात घ्या, राज्यपालांना जर वाटलं तर संसदेने केलेला एखादा कायदा किंवा विधिमंडळाने केलेला एखादा कायदा त्याची अंमलबजावणी आदिवासी क्षेत्रामध्ये थांबवण्याचा अधिकार हा राज्यपालांना मिळालेला आहे. या अधिकाराचा वापर करून 2019 मध्ये, या अधिकाराचा वापर करून 2019 मध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एक अधिसूचना काढली. त्या अधिसूचनेच्या माध्यमातून ज्या पेसा क्षेत्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25% कमी असेल त्या ठिकाणी आदिवासींना 25% आरक्षण, ज्या पेसा क्षेत्रामध्ये आदिवासींची लोकसंख्या 25 ते 50% असेल त्या ठिकाणी 50% आदिवासींना आरक्षण, तर ज्या ठिकाणी आदिवासींची लोकसंख्या 50%हून जास्त असेल त्या ठिकाणी स्थानिक आदिवासींना 100% आरक्षण, अशा पद्धतीचा कायदा हा महाराष्ट्राच्या राज्यपालांनी 2019 साली केला. त्याला अनुसरून एकूण 17 संवर्गांसाठी त्याच्यामध्ये ग्रामसेवक, शिक्षक, परिचारिका, MPW यासारखे तलाठी,
स्वयंपाकी यासारख्या 17 पदांसाठी अशा पद्धतीचं 100% आदिवासींना आरक्षण, 50% आदिवासींना आरक्षण, 25% आदिवासींना आरक्षण अशी योजना आली आणि तो GR 1 फेब्रुवारी 2023 प्रकाशित झाला. याच्या माध्यमातून आत्ताशी कुठं आदिवासी तरुणांना थोडा रोजगार मिळेल अशी शक्यता निर्माण झाली. परंतु लगेचच विशेषतः पालघर जिल्ह्यातले काही बिगर आदिवासी मंडळी ही कोर्टामध्ये गेली, उच्च न्यायालयामध्ये गेली आणि त्यांनी उच्च न्यायालयामध्ये झगडा सुरू केला. आम्ही त्यावेळेस त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. या ठिकाणी डॉक्टर संतोष सुपे सर आहेत, महाराष्ट्राचे वेगवेगळे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून आणि संघटनांच्या माध्यमातून आम्ही पण हायकोर्टामध्ये गेलो. परंतु नंतर ती केस सर्वोच्च न्यायालयामध्ये गेली. सर्वोच्च न्यायालयामध्ये आताही ती केस आहे आणि आता येत्या 4 तारखेला त्याची महत्वाची सुनावणी होते. मित्रांनो, गेल्या आठवड्यामध्ये आम्ही दिल्लीला गेलो. राज्य सरकार म्हणजे या ठिकाणी 1 ऑगस्ट 2024 पासून आंदोलन आदिवासी तरुणांनी सुरू केलं. त्याच्यानंतर 21-22 ऑगस्टला कॉम्रेड JP गावित त्या आंदोलनामध्ये बेमुदत उपोषणामध्ये सहभागी झाले आणि 28 तारखेला परवा आपल्या संपूर्ण राज्यभरातून आदिवासी समाज हा नाशिकच्या रस्त्यावर उतरला आणि प्रचंड मोठा मोर्चा, जवळपास 50-60 हजाराचा मोर्चा हा या नाशिकमध्ये घडला. ज्यावेळेस इकडे मोर्चा सुरू होता त्यावेळेस आम्ही दिल्लीमध्ये महाराष्ट्र सरकारने एक चांगलं प्रतिज्ञापत्र दाखल करावं आणि आदिवासींच्या हक्काच्या ज्या जागा आहेत पेसा क्षेत्रातल्या त्या त्यांना मिळाव्यात यासाठी त्या ठिकाणी ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र दाखल करायला राज्य सरकारला भाग पडलं. त्याच्यानंतर आता 29 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आपले लोकप्रतिनिधी विशेषतः आपले मंत्री विजयकुमार गावित, त्याचप्रमाणे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब आणि इतर आमदार खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते. आम्ही पण त्या बैठकीला उपस्थित होतो. त्या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की कोर्टाच्या निकालाचा जो काही कोर्टाचा निकाल येईल त्याच्या अधीन राहून आपल्याला या भरती करता येतील का या संदर्भातला निर्णय त्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि त्याला अनुसरून एक अजून प्रतिज्ञापत्र हे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे. येत्या सोमवारी हे नवीन प्रतिज्ञापत्र दाखल होणार आहे. मला माहित नाही की कोर्ट काय निकाल देतं. 4 तारखेला निकाल येईल, त्याच्यामधनं काही गोष्टी स्पष्ट होतील. 17 संवर्ग, पेसा क्षेत्र आणि 5वी अनुसूची याचं रक्षण होतं किंवा नाही होत हे 4 तारखेला किंवा पुढच्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. मित्रांनो, अशा पद्धतीचे आमच्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणाची गरज आता येऊन ठेपलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आमचे हक्क आणि अधिकार नाकारले जात असतील. शिक्षणातला उल्लेख संजय साबळे यांनी केला. शिक्षणामध्ये फार मोठी गळती, म्हणजे 100 मुलं जर पहिलीमध्ये प्रवेश घेत असतील आदिवासी तर 5वी 7वी पर्यंत जवळपास 50 आदिवासी पोरांनी शिक्षण सोडून दिलेलं असतं. शिक्षणाचा पुरेसा लाभ आम्ही घेऊ शकत नाही. उच्च शिक्षणामध्ये 100 फक्त 10 ते 12 जण तरुण हे उच्च शिक्षणापर्यंत पोहोचतात. फार मोठा पल्ला अजूनही गाठायचा बाकी आहे आणि अशा पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी महादेव कोळी चौथऱ्याच्या अभिवादनासाठी या ठिकाणी जमतो. याला फार मोठे महत्व आहे, फार मोठे संदर्भ आहेत आणि या सगळ्या लढाईमध्ये विशेषतः आदिवासी चळवळ, आदिवासी कार्यकर्ते आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे आदिवासी लोकप्रतिनिधी यांच्या भूमिका अतिशय महत्वाच्या आहेत.
काही दिवसांपूर्वी आम्ही या ठिकाणी धनगरांच्या घुसखोरीच्या विरुद्ध लढाई लढत होतो. धनगरांच्या घुसखोरीच्या विरोधामध्ये धनगर समाजांनी अक्षरशः करोडो रुपये पणाला लावले आणि त्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्यावेळेस जे जे सरकार होती, मग ते महाविकास आघाडीचं सरकार असो किंवा या महायुतीवाल्यांचं सरकार असो, यांनी आमच्याशी गद्दारी करण्याचा प्रयत्न केला, आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. न्यायालयामध्ये यांच्या सांगण्यावरून न्यायालयातले वकील आदिवासींच्या विरोधामध्ये उभे राहिले. सरकारी वकील आदिवासींच्या आरक्षणाला बाधा येईल अशा पद्धतीचे प्रतिज्ञापत्र या ठिकाणी राज्य सरकारने सादर केले. अतिशय अवघडाची लढाई होती. अतिशय अवघडाची लढाई होती. जवळपास 80 ते 85 सुनावण्या हायकोर्टामध्ये झाल्या. त्या सगळ्या सुनावण्यांना आम्ही जातीनं हजर राहत होतो. अतिशय वेदनादायी चित्र कधी कधी व्हायचं. असं वाटायचं काही क्षणी की आम्ही हरणार आहोत. धनगरांची ताकद ज्या पद्धतीने उभे राहिली, ज्या पद्धतीने त्यांनी पैसा ओतला, अतिशय नामवंत वकील त्या ठिकाणी, खंबाटांसारखे वकील त्या ठिकाणी उभे केले. रस्त्यावरची लढाई सुद्धा धनगरांनी सुरू केली. परंतु आदिवासी समाज सुद्धा गप्प बसला नाही. त्यांनी आदिवासी समाज संपूर्ण राज्यभर हा रस्त्यावर आला आणि उत्तर द्यायला लागला. ही रस्त्यावरची लढाई होती, तशी न्यायालयातली सुद्धा लढाई होती. आणि अखेरीस एक मोठी घनघोर लढाई जी न्यायालयामध्ये झाली, त्याच्या माध्यमातून 16 फेब्रुवारीला अंतिम निकाल आला आणि धनगरांचं जो काही म्हणणं होतं ते न्यायालयाने फेटाळून लावलं आणि आदिवासींचा विजय झाला. हा विजय साधा सोपा नव्हता, जिकिरीचा संघर्ष होता. कारण की कोर्टामध्ये वकील आपल्या विरोधामध्ये, राज्य सरकार आपल्या विरोधामध्ये, जर कोणी आपल्या बाजूने असेल तर आदिवासी समाज, त्यांचा इतिहास आणि भारताचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जयपालसिंग मुंडांनी दिलेलं संविधान, राज्यघटना, याच्या माध्यमातून आपण ती लढाई जिंकली. परंतु तो धोका अजूनही संपलेला नाही. धनगरांचं आरक्षणाचं पिटिशन हे हायकोर्टाने जरी फेटाळलं असलं आणि सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा 2 वेळेस आता ते फेटाळलं असलं, तरी ती टांगती तलवार आपल्यासारख्या कार्यकर्त्यांवरती टांगती तलवार अजूनही आहे. कारण की अजूनही धनगर मंडळी त्या ठिकाणी तयारी करतायत सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची. आणि वेगवेगळ्या पक्षांचे, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते त्यांची नावं घेतली तर इथल्या काही मंडळींना वाईट वाटेल, पण ती मंडळी त्यांना आश्वस्त करतायत की आमचा पक्ष, आमची ताकद, आमचा पैसा तुमच्या पाठीशी राहील, अशा बातम्या येत आहेत. मित्रांनो, रात्र वैऱ्याची आहे, रात्र वैऱ्याची आहे. लढाई लढावी लागणार. मग ती धनगर आरक्षणाच्या संदर्भातली असेल, मग ती पेसाच्या संदर्भातली असेल, मग ती 5व्या अनुसूचीच्या आरक्षणासाठीची असेल. त्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीनं कोळी चौथरा, महादेव कोळी चौथरा ने एक इतिहास निर्माण केला, एक इतिहास घडवला, एक शहीदांचा इतिहास उभा केला. कदाचित आम्हाला शहीद होण्याची गरज पडणार नाही, कारण की बाबासाहेबांनी या ठिकाणी संविधान आम्हाला दिलेलं आहे. ही संविधानाची ताकद आपल्यासोबत आहे. त्याच्यामुळे कदाचित शहीद होण्याची गरज पडणार नाही. परंतु रस्त्यावर येण्याची, न्यायालयात लढण्याची, संसदेतली
विधिमंडळाच्या आतली आणि विधिमंडळाच्या बाहेरची म्हणजे रस्त्यावरची लढाई, वैचारिक लढाई, लेखणीच्या माध्यमातून, गाड्याच्या माध्यमातून ही लढाई आम्हाला सतत पुढे घेऊन जात राहावी लागेल. आणि मी या ठिकाणी असा विश्वास व्यक्त करतो की आमच्या शहीदांचं हे बलिदान, महादेव 1600 महादेव कोळ्यांचं बलिदान, बिरसा मुंडांचं बलिदान, राघोजी भांगरेंचं बलिदान, सत्तू मराठ्यांचं बलिदान, होनाजी केंगलेंचं बलिदान आम्ही कधीच व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा आणि जो जो आमच्या हक्क आणि अधिकारामध्ये आडवा येईल त्याला संविधानिक मार्गाने आडवं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खबरदार जर आमच्या संविधानाला, आमच्या राज्यघटनेला, आमच्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीला, आमच्या पेसा कायद्याला जर हात लावला तर याद राखा. मित्रांनो, या परिसरामध्ये खेड, जुन्नर, आंबेगाव, मावळचा काही परिसर आहे. मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आशा व्यक्त करतो की या 4 तालुक्यांमधला किमान एक तरी आमदार आदिवासी असला पाहिजे. एक तरी आमदार आदिवासी असला पाहिजे. विधानसभाची निवडणूक आहे, येऊ घातलेली आहे. आमच्या 4ही मतदारसंघातल्या आदिवासींनी एकत्र येऊन इथल्या सगळ्या प्रस्थापित पक्षांची चर्चा केली पाहिजे आणि मागणी केली पाहिजे. पुढचा 1 सप्टेंबर 2025 जेव्हा येईल तेव्हा या 4ही मतदारसंघांमधला एक आदिवासी आमदार या ठिकाणी 2025ला दिसला पाहिजे. गरज आहे त्याची. आमचे इथले स्थानिक आमदार या ठिकाणी माननीय अतुल बेनके साहेब या ठिकाणी आलेले आहेत. धनगर आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी ठोस भूमिका घेतली होती. मी त्यांचं म्हणणं ऐकलं होतं. हो, विरोधी भूमिका घेतली होती, मला माहिती आहे. त्यांनी स्पष्टपणे भूमिका घेतली होती. त्यांच्या या भूमिकेचं आम्ही मनापासून स्वागत केलं, आजही करतो. परंतु साहेब, आमच्या काही कैफियती आहेत. आमच्यासाठी जो निधी येतो तो देशाच्या पातळीवर, देशाच्या अर्थसंकल्पातून येतो. राज्याचा अर्थसंकल्प जेव्हा घडतो तेव्हा आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट येतं. जेव्हा तो निधी जिल्हा पातळीवर येतो, पुणे जिल्ह्यामध्ये येतो, डीपीडीसी मध्ये येतो, तेव्हा सुद्धा त्याचं वेगळं नियोजन करावं लागतं. आमची विनंती आहे या 3ही लोकप्रतिनिधींना, 4ही लोकप्रतिनिधींना आमचा वाटा कृपया आम्हाला मिळू द्या. प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून, घोडेगाव प्रकल्पाचं कार्यालय आहे, त्याच्या माध्यमातून आदिवासींसाठीच्या ज्या योजना आहेत त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या. त्यातही ज्या थेट लाभाच्या योजना आहेत, ज्यांचा थेट लाभ आदिवासींना होतो, त्या योजना आमच्यापर्यंत येऊ द्या. त्या कृपया इकडे तिकडे पळवल्या जाऊ नयेत याची कृपया आपण खबरदारी घ्या, अशी विनंती मी या ठिकाणी, अतिशय नम्रपूर्वक विनंती आम्ही तुम्हाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, हे पेसाचं आंदोलन नाशिकमध्ये चालू आहे. आंदोलन संपलेलं नाही. माझी दुःख आणि वेदना या ठिकाणी मी मांडतो. आमचे काही क्षेत्र आहेत महाराष्ट्रामध्ये, जवळपास 66 असे मतदारसंघ आहेत आमदारकीचे, विधानसभेचे, की ज्या मतदारसंघांवर आदिवासींच्या लोकसंख्येचा मोठा परिणाम होऊ शकतो. जवळपास 66 विधानसभा मतदारसंघ आहेत. 25 आदिवासी आमदार आम्ही निवडून देतो, परंतु त्याच्या पलीकडे 66 असे विधानसभा मतदारसंघ आहेत की जिथं आमच्या मताला मोठी किंमत आहे. परंतु दुर्दैवाने आमचा अनुभव असा आहे, आम्ही जातो,
नेहमी आमचे झिरवाळ साहेब विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या कृपेने आम्हाला आता विधानसभेमध्ये बाहेर का असं फिरता येतं, जाता येतं, समजून घेता येतं. आम्हाला जे दिसतं ते चित्र वाईट आहे. आदिवासींच्या प्रश्नांवर ज्या मतदारसंघामधून बिगर आदिवासी आमदार निवडून येतात ते आदिवासी प्रश्नांवर फारसं गांभीर्याने लक्ष देत नाही किंवा फारसं बोलत नाही, ही आमची कैफियत आहे. त्यांनी वेळोवेळी आमचे जे सगळे प्रश्न आहेत आदिवासींचे या संदर्भामध्ये सभागृहामध्ये सुद्धा बोललं पाहिजे, तशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो. मित्रांनो, वेळ होत आलेला आहे, 3:30 वाजत आलेले आहेत. मला आता थांबलं पाहिजे, परंतु एकच गोष्ट या ठिकाणी मांडीन आणि थांबीन. आदिवासींच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असणारी 5वी अनुसूची आणि 6वी अनुसूची हे प्रामुख्याने जल जंगल जमिनीचे अधिकार देतात. जल जंगल जमिनीचे अधिकार देतात आणि राज्यपाल महोदयांना, महाराष्ट्राच्या राज्यपाल महोदयांना विशेष अधिकार देतात. परंतु जेव्हा महायुतीचं सरकार होतं त्यावेळेस महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एक अतिशय घातक असा नोटिफिकेशन काढलं आणि त्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तो कायदा केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून त्यांनी असा जो समृद्धी महामार्ग आहे, समृद्धी महामार्ग आपल्याला माहित असेल, मुंबईवरून निघतो आणि नागपूरपर्यंत जातो. त्या समृद्धी महामार्गाच्यासाठी आदिवासीच्या जमिनीचा अडसर तयार झालेला होता आणि म्हणून आदिवासींच्या जमिनी घेताना, पेसा क्षेत्रातल्या जमिनी घेताना खरं तर ग्रामसभेची परवानगी लागते. आदिवासी पेसा क्षेत्रातल्या ग्रामसभेसोबत चर्चा करावी लागते, कन्सल्ट करावा लागतो. कलेक्टर जे असतात त्या कलेक्टरांना जिल्हा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन.